व्हेरी फर्स्ट ओव्हर घेऊन बॉलर तयार, गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर समीर सांबरे, ब्रँड ऑफ दुर्वेस, यंग अँड डायनामिक प्लेयर. पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी पोहोचला जातोय. होते सामन्याला सुरुवात. एलिमिनेटर 2. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. खूप सुंदर पद्धतीने श्री गणेशा धावसंख्येचा करत असताना बघायला मिळत आहेत. फलंदाज सनी दळवी ऑन स्ट्राइक, ब्रँड ऑफ वांदिवली. डाव्या हाताचा बैठक स्ट्रोक खेळण्यामध्ये महारत असलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय. चांगली दर्जेदार वाटचाल, लेदर क्रिकेटचा देखील एक्सपिरियन्स ज्या खेळाडूकडे आहे सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन आदरणीय पुष्पक पाटील उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. STMPLच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय सुनील वजे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत या 7व्या हंगामामध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक करंडक त्यांच्या माध्यमातून सौजन्य आदरणीय सन्माननीय सुनील वजे साहेब. एक दानशूर व्यक्तिमत्व. चला, प्लेयर ऑफ द मॅच अविनाश राजू पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेन एक अंकावर धाव फलक, 1 रन प्रोग्रेस कार्डवर गोलंदाज. कुलवर टप्प्याचा चेंडू आहे ऑन साइडला. खूप सुंदर आणि छान पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर सिंगल. इकॉनॉमिकल कंजूस मारा विद्यमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. समीर सांबरेच्या माध्यमातून योग्य लेंथ अँड लाईनवर भेदक मारा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे, यावेळेस मात्र स्मॅश केलाय ऑन साइडला. तामसई गावचा ब्रँड रुपेश वनगा च्या बॅट मधून चौकार 4. चला आपण वितरित करूयात प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड. मी विनंती करतोय हा अवॉर्ड वितरित करण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस सुंदर पद्धतीने इनसाइड आउटच्या स्वरूपामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर फलकावर 1/0 धावा सजलेल्या आहेत. मी विनंती करतोय आदरणीय ईश्वरजी वसंत बरड, आपण आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करायचा आहे. मेगा स्क्रीनवरती आपण बघू शकाल हा अभिमानाचा क्षण कैद केला जाईल. तसेच स्वागत सन्मानाकडे देखील आपण वळणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय पुष्पक पाटील यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि सरांचा शुभ सन्मान आपण काहीच क्षणांमध्ये करणार आहोत. चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं. या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हा सन्मानाचा अभिमानाचा क्षण. अप्रतिम अर्धशतकी खेळी, ती देखील एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये साकारणारा खेळाडू. सेन्सेशनल नॉक आपल्याला बघायला मिळाला. आउटस्टँडिंग, एक अजरामर आणि अविस्मरणीय स्वरूपाची खेळी. 25 चेंडूंमध्ये 61 धावा साकारणारा टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरील एक कार्यसम्राट, महानायक, दिग्गज कलाकार अविनाश राजू पवार डिंग डॉंग, प्लेयर ऑफ द मॅच, सामनावीर खेळाडू. मी विनंती करतोय आदरणीय प्रसाद दादा गोपीनाथ भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते 500 रुपीजचा कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करायचा आहे. या दर्जेदार खेळासाठी हे पारितोषिक जे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतं. सुंदर क्षणचित्र, सोनेरी क्षणांचे सोबते आपण बनतोय, कारण आयुष्यात शेवटी फक्त आठवणीच राहतात आणि त्या आठवणींना या ठिकाणी कैद केलं जात आहे. ते पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे यांचा क्वालिटी कॅमेरा वर्क. तदनंतर मी विनंती करेन आदरणीय ईश्वरजी वसंत बरड जे या स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय पुष्पक पाटील साहेब, एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि या सरांचा शुभ सन्मान आपण करावयाचा आहे. थंडीच्या, गुलाबी थंडीच्या या प्रहारामध्ये मायेचे उपदार शाल आणि समवेत स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन सरांना आपण सन्मानित करायचं आहे. दादा आपण तिथे थोडंसं पुढे जा, पाटील नेटवर्क आपल्याला कव्हर अप करू शकेल
आणि खूप छान पद्धतीने मान सन्मान जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आगतम स्वागतम सुस्वागतम ईश्वरजी वसंत बरड यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय प्रत्योमा अमृतम गमय तेजस्विनी वधितमस्त पदस्पर्शाने पुनित जाहले ज्ञान मंदिर भरून गेले संगीत स्फुरले सात सुरांचे प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे ऑन साइडला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतायत. सनी दळवी वांदिवली ब्रँडचा हा ब्रँडेड धमाकेदार षटकार. धन्यवाद. डिस्क जॉकी 24 ऑन बोर्ड 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू हे फेकून झालेले आहेत. गोलंदाज एम.जे. मंगेश जाबर ब्रँड ऑफ सावरे बॉलिंग ट्रॅकवर फटका फसला आहे. यावेळेस मात्र झेल टिपण्याची नामी संधी चालून आले आणि यष्टी रक्षक त्या ठिकाणी चुकी करणार नाहीयेत. सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाचं यष्टी रक्षण आपल्याला अनुभवायला मिळालं. अनिकेत हरवटे ब्रँड ऑफ सावरेच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसराला परतला जातोय. सुंदर आणि अद्वितीय स्वरूपातील क्षेत्ररक्षण. धावांची टोटल 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 या अंकावर. पुढील स्वागत मूर्ती स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सुनीलजी वजे साहेब यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय विराज तारवी सावरखंड आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावायचा आहे. या स्पर्धेचे दाते आहेत प्रायोजक आहेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठीचा आकर्षक करंडक त्यांनी सौजन्य केलेला आहे. मेगा स्क्रीनवर आपण हे सुंदर क्षणचित्र अनुभवू शकताय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय सुनील वजे साहेब यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते साखरे गावामधील हे सुरेख रत्न आपल्याला अनुभवायला मिळतं. सद्यस्थितीमध्ये साहेब या फुलांप्रमाणेच आपण हसत राहा फुलत राहा आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहा हा मौलिक संदेश आम्ही देत आहोत. आदरणीय बाळा काकरा साहेब या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न त्यांचे सहकार्य आपण देखील यावं आणि या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत करावी. STMPL आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. तुकटन ग्रामपंचायतचे माजी सदस्य महोदय अशी ज्यांची ख्याती राहिले असं हे युवा नेतृत्व सद्यस्थितीमध्ये मुख्य व्यासपीठावर मंद मंद पावलांनी प्रस्थान करतायत. यावेळेला सजवलेला फटका आहे तो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. या स्पर्धेमधील यशस्वी फलंदाज ज्याच्या बॅटमधून या सामन्या आधीपर्यंत 126 धावा आल्या होत्या असा तामसई गावामधून बिलॉंग करणारा अत्यंत यशस्वी फलंदाज रुपेश वनगा. मिस टायमिंग आहे परंतु पूर्णपणे निर्जन स्थळी जाऊन चेंडू आदळला. खूप छान पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिले तर जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्ड वरती एकंदरीत 3/030 या अंकावर. गोलंदाज समीर पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र स्मॅश केलाय. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6. सुपर बॅटिंग रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसई. काय रेकॉर्ड केला या खेळाडूने. 20 चेंडूंमध्ये 72 धावांचा जबरदस्त रेकॉर्ड. विक्रमादित्य खेळाडू आहे आणि यावेळेस त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्येला फारच अति द्रुत गतीने क्रिवी शीघ्र गतीने सुसाट वेगाने नेऊन ठेवलंय ते 36 या अंकावर. 36 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज समीर सांबरे. जबरदस्त सराव आहे या खेळाडूचा. म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेट वरती अफाट जिव्हाळा दर्शविणारा हा खेळाडू आहे.
गल्ली पासून दिल्ली पर्यंत आणि दिल्ली पासून दुबई पर्यंत ज्या खेळाचा डंका वाजलाय त्या खेळाचे सातही रंग उधळणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू मिस्टर रुपेश वनगा यावेळेस इन ऍक्शन आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 37. 37 धावा. एका बाजूने आदरणीय बाळा सावरे, बाळा पवार यांचा संघ पाहायला मिळतोय. सावरे विभागाचं ते कोहिनूर रत्न आणि बाळा पवार प्रेझेंट. शिवानी स्पोर्ट्स सावरे तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघू शकाल कमलाकर दळवी प्रेझेंट. किंग शिवाजी ब्रँड ऑफ वांदिवली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि असे दोन संघ यावेळेस मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटल रंगवताना पाहायला मिळत आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये षटकांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय. फलकावर प्रथम फलंदाजी करत असताना किंग शिवाजी संघ जाऊन पोहोचलाय तो 38-38 या अंकावर. एलिमिनेटर 2 चा सामना इन ऍक्शन मध्ये आज शिवजयंतीचा ऐतिहासिक दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1551 19 फेब्रुवारी 1630 च्या दिवसामध्ये शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्म झाला. तो एका महान राजाचा छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जणात जणणारे शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. आणि त्या महान राजाचा आज आहे खऱ्या अर्थाने आपण बघू शकाल आज शिवजयंती. ऐतिहासिक दिवस. टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस होतोय. तो मुख्य खेळपट्टीवरून सरळ जाऊन विसावतोय. यष्टीरक्षक अनिकेत हरवटे यांच्या सुरक्षित उंजळीमध्ये. धावांची संख्या आहे फलकावर 38-38 या अंकावर. तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ अशी स्थिती. गोलंदाज वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर ब्रँड ऑफ मासवण अजय बोईरेला आपण बघू शकतायत. उंच सकल बांध्याचा खेळाडू, यशस्वी वाटचाल ज्या खेळाडूची राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये प्रणय दुमाडा सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आहे. ब्रँड ऑफ पोचाडे. पोचाडे प्रीमियर लीग मध्ये सुपरस्टार आयकॉन म्हणून ज्याची निवड प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते तोच खेळाडू यावेळेस फलंदाजी मार्कवर. 39 धावा. फुटॉज आहे. ऑन साइडला स्मॅश केलाय. 1 बाउन्स. चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला अनुभवायला मिळालं. MJ मंगेश जाबर. ब्रँड ऑफ सावरे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतील. तत्पूर्वी धावफलक मात्र वधारलाय ते 40 या अंकावर. एलिमिनेटर 2 करो या मरो, डू ऑर डाय अशा स्थितीचा हा सामना. ग्रँड फिनाले. चमचमणाऱ्या करंडकावर आपलं नाव कोण कोरेल एकच क्वेश्चन मार्क. अजय बोईरचा पुढील चेंडू. येथे मिनी हेलिकॉप्टर सजवला गेलाय. धोक्याची घंटा. अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज रुपेश वनगाच्या खेळीला पूर्ण विराम. कोण धन्यवाद डिस्क जॉकी आदरणीय सन्माननीय पुष्पक पाटील साहेब. अंबाण विभागातील एक कोहिनूर रत्न. या पालघर जिल्ह्यामधील यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, या डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांच्याच माध्यमातून STMPL च्या या 7व्या हंगामासाठी तब्बल 5001 रुपयांचं भरघोस आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने या प्रायोजकत्वाची भूमिका या ठिकाणी साकारतायत पुष्पक दादा पाटील. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र स्मॅश केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नरचा क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी जजमेंट मध्ये चुकी करतोय. थोडी बहुत फार दुखापत झाली असावी, त्या ठिकाणी लक्ष जरूर केंद्रित करा. रिलीफ स्प्रे जर हवा असेल, फर्स्ट एड किट हवा असेल तर विना विलंब विचारणा करून घ्या पंच. त्या ठिकाणी एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे. धावांची टोटल मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचले फलकावर 42-42 या अंकावर हे धाव फलक पाहायला मिळतं. चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतर मात्र चेहऱ्याचा वेध घेत असताना बघायला मिळाला आणि त्या कारणास्तव विचारणा मात्र त्या ठिकाणी केली जाते या क्षेत्ररक्षकाची. मंगेश जाबर त्या ठिकाणी बघायला मिळाले डीप मध्ये. अत्यंत सुनियोजित अशी स्पर्धा. पंकज वडाण्यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल अनेक शुभेच्छा खेळाडूंकरिता पाहायला मिळतात. खास करून प्रणय दुमाडा, विलास दळवी यांच्या माध्यमातून शिवानी स्पोर्ट्स या संघाला बेस्ट ऑफ लक या सामन्याकरिता
आपण पाहू शकतायत अत्यंत दर्जेदार स्वरूपामध्ये या स्पर्धेचं नियोजन संयोजन बघायला मिळालं या 5 दिवसांमध्ये। धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवर 42 42 धावा। शिवजयंतीचा ऐतिहासिक दिवस संपूर्ण महाराष्ट्रापासून ते तंजावर पर्यंत हिंदवी स्वराज्याची पताका रोवणार सुरेख व्यक्तिमत्व राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आणि काय कर्तृत्व गाजवलं त्या राजाने आणि म्हणूनच तो उल्लेख मात्र करण्यात आला। छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देह राजाचा, प्राणयोग्याचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी युद्ध मांडतो, प्राण सांडितो ऐसा राजा, जीवे वाहतो, जीवे लावतो, जीवे रक्षितो ऐसा महान 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 राजा छत्रपती शिवाजी महाराज। सामन्याला पुन्हा एकदा होते सुरुवात। धावांची टोटल यावेळेस थोडीशी ठप्प स्थितीमध्ये बघायला मिळाले। 2 फलंदाजांची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूने जयेश भोईर अर्थातच मासवण एक्सप्रेस सुपरस्टार आयकॉन खेळाडू आणि त्याच्या साथीने मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय दुमाडा ब्रँड ऑफ पोचाडे। गोलंदाज पुन्हा एकदा अजय बॉलिंग ट्रॅकवर स्मॅश केलाय ऑन साइडला काउ कॉर्नरच्या कक्षेवरून मासवण एक्सप्रेस जयेश भोईरच्या बॅट मधून षटकार 6। मर्द मराठ्याचं क्वार जणू तलवारीची धार, मराठ्याचं क्वार जणू तलवारीची धार, नाद करू नका आमच्या रागात। धन्यवाद चॉकी। वेलकम बॅक। STMPL 2024 या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस सीझन 7 च्या माध्यमातून ग्रँड फिनालेचा दिवस एलिमिनेटर 2 चा सामना इन ऍक्शन मध्ये। पंच दर्शवत आहेत वाईड बॉल आहे, खराब चेंडूचे संकेत त्या ठिकाणी दिले जात आहेत। एक अतिरिक्त स्वरूपातील धाव फलकामध्ये ऍड केली जाते। 49 ऑन बोर्ड, 49 धावा, 2 पंचांची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूने जयेश मोरे यांना आपण बघू शकाल ब्रँड ऑफ बोईसर घेवली आणि दुसऱ्या बाजूने स्टार अंपायर अर्थातच विराल नायर ब्रँड ऑफ बोरिवली। यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू विलक्षण फलंदाजी, विलोभनीय फलंदाजी, आकर्षक फलंदाजी, अग्रगण्य फलंदाजीचं पृथक्करण हे मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतं। मासवण एक्सप्रेस जयेश भोईर याच्या बॅट मधून 2 चेंडूंमध्ये 2 षटकार। धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर तब्बल 55 धावा। षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय। 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं। शिवानी स्पोर्ट्स सावरे विपक्षामध्ये किंग शिवाजी। षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय। पुन्हा एकदा MJ मंगेश जाबर। सुपर मॅनेजमेंट, ऑल इज वेल, पद्धतशीर व्यवस्थापन म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेस पात्र ठरलेली यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आदिवासी मनोर प्रीमियर लीग। गोलंदाज मंगेश जाबर याचा पुढील चेंडू हवेमध्ये आहे। क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत। खूप चांगल्या पद्धतीने अचूकतेच्या मापदंडासहित झेल मात्र परिपूर्ण केला जातोय। गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद। धन्यवाद डिस्क जॉकी। वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये। गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेटचा आस्वाद, आज टेनिस क्रिकेटचा खेळ आणि त्या खेळाचं ग्लोबल स्वरूप आपल्याला अनुभवायला मिळतं। तरुणांचं पहिलं प्रेम म्हणतात ना की कुणाला आयुष्यामध्ये जर मानवी आयुष्याचा विचार केला तर कुणी आपल्या जवळील पैसे मोजतो, कुणी आपल्या जवळील गाड्या मोजतो, कुणी आपल्या जवळील बंगले मोजतो, परंतु आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, क्रिकेटचे वेडे आहोत। आम्ही मैदानामध्ये
काढलेल्या विकेट्स मोजतो मैदानामध्ये काढलेल्या धावा मोजतो आणि मैदानामध्ये केलेल्या चांगल्या क्षेत्ररक्षणासमवेत पकडलेले झेल मोजतो. आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, टेनिस क्रिकेटचे चाहते आहोत. कुणाला सिनेमाचा छंद तर कुणाला तमाशाचा छंद, परंतु आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. आम्हाला चौकार आणि षटकारांचा छंद आहे आणि हे टेनिस क्रिकेटचं प्रेम, टेनिस क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा आज मात्र आसमंत दणाणून सोडणारा पाहायला मिळतोय. व्यापक प्रगल्भ स्वरूपातील खेळ. यावेळेस मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूला स्मॅश केलंय. समोरच्या दिशेने क्षेत्र रक्षक मात्र प्रेक्षक बनून राहिलाय. ब्रँड ऑफ मासवण आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अजय धानवा च्या बॅट मधून षटकार 6. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. काय सुरुवात केलंय अत्यंत महत्वपूर्ण लढतीमध्ये. एलिमिनेटर 2 च्या सामन्यामध्ये बडे मंच पे बडा पंच मारण्याच्या दृष्टिक्षेपातून, दृष्टिकोनातून, मोठ्या सकारात्मक इच्छाशक्तीने दृष्टिकोनातून मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये यावेळेस मात्र जबरदस्त अद्वितीय क्षेत्ररक्षण. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. ग्रेट कॅच, सुपर कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, दर्जेदार क्षेत्ररक्षण मिस्टर अमर याच्या माध्यमातून गॉन. धन्यवाद डिस्क जॉकी न्यू बॅटर इन. षटक जर आपण तपासून पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 5व्या षटकाचा खेळ हा सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किंग शिवाजी संघ जाऊन पोहोचलाय 61 या अंकावर आणि अशातच नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये प्रशांत शिवराम गुवारी, ब्रँड ऑफ सावरखंड या स्पर्धेचे प्रेसिडेंट. पहिला चेंडू प्रशांत करिता खराब स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. वाईट +4, 5 धावा बोनस स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि पंजाच्या सहाय्याने किंग शिवाजी हा संघ मात्र जाऊन पोहोचतोय फलकावर. 66 या अंकावर पाहायला मिळतोय. प्रशांत शिवराम गोवारी इन ऍक्शन पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने स्पर्धेचा पहिला दिवस ज्या खेळाडूने गाजविला. संघ अडचणीमध्ये असताना 2 उत्तुंग गगनभेदी षटकार खेचून किंग शिवाजी या संघाला निसटता विजय मिळवून देणारा हा फलंदाज. आणि प्रशांत गोवारी यांच्या प्रत्येक षटकाराकरिता सुनील वजे साखरे यांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. एटीएम खुलं करण्यात आलेला आहे. मित्र प्रेम या ठिकाणी दर्शवलं जात आहे. म्हणतात ना की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आणि ते मित्र प्रेम मात्र या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलाय. सुनील वजे साखरे यांच्या माध्यमातून धावांची टोटल ठप्प बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळलेले आहेत. गोलंदाज मंगेश जाबर, ब्रँड ऑफ सावरे आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची टोटल फलकावर 66 या अंकावर. किंग शिवाजी वर्सेस शिवानी स्पोर्ट्स सावरे. सुपर मॅच एलिमिनेटर 2. प्ले अँड मिस डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. ऑफिशियली 5 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि या 5 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना किंग शिवाजी आपल्याला पाहायला मिळतोय. तो 66 या अंकावर. चांगल्या प्रकारे मैत्रीचा बॉन्ड आज या एंटायर कमिटीच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावर सचिन रमेश पडवळे आज त्यांचा कन्या रत्न जे 1 वर्षाचा झालेला आहे. आज तिचा वाढदिवस आहे. अर्थातच जिज्ञा पडवळे आणि STMPL च्या माध्यमातून त्या चिमुकलीला वाढदिवसानिमित्त अनेक लक्ष शुभेच्छा. येणारा काळ अत्यंत समृद्धीचा भरभराटीचा असावा हेच मात्र भगवंताची साकडा आहे. कारण वाढदिवस आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतरत्न, भारताचे मिसाईल मॅन यांनी मात्र BBC नेटवर्कच्या समवेत बोलत असताना सांगितलं होतं की वाढदिवस याचं महत्व इतकं का आहे, कारण तो एकमेव असा दिवस असतो ज्या दिवशी मुलाच्या रडण्याने, बाळाच्या रडण्याने आई हसलेली असते. उभ्या आयुष्यामध्ये असा दिवस कधीच येत नाही की आपलं बाळ रडेल आणि आई हसेल, परंतु वाढदिवस हा असा दिवस आहे ज्या दिवशी बाळाच्या रडण्याने आई हसलेली असते आणि म्हणूनच वाढदिवसाचं महत्व हे अगणित गणलं जातं. गोलंदाज सज्ज होतोय शेवटच्या षटकामध्ये. अनिकेत हरवटे बॉलिंग ट्रॅकवर.
स्मॅश केलाय समोरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळेस मात्र चाबूक फटका असल्या कारणास्तव गती जास्त होती, झेल सुटलाय तो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जीवनदान मिळाला फलंदाजाला, आयुष्यमान भवचा आशीर्वाद या ठिकाणी मात्र बहाल केला जातोय। धावसंख्या हलकीशी वधारली गेली, लहरली आणि बहरली ती फलकावर आपल्याला पाहायला मिळते। 68 धावा विनोद सुतार यांच्या माध्यमातून कौतुक करण्यात आलं। ते शैलेंद्र या खेळाडूचं यावेळेस मात्र डीप मध्ये सजवलेला फटका सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये मंगेश जाबर MJ ब्रँड ऑफ सावरे याच्या माध्यमातून झेल परिपूर्ण केला जातोय फलंदाज बाद। ज्ञानाचा पायरी रणात फिरली नाती कधीच माघारी, ओ चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार, चपटा बिजलीचा अवतार, गेले ढालीवर दिवार, ओ चमके शुभाची तलवार। धन्यवाद डिस्क जॉकी, वेलकम बॅक। आदरणीय सन्माननीय भरत बर्डे साहेब, माजी सरपंच सावरे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। साहेब, प्रथमतः आपण आलात त्याबद्दल STMPL 2024च्या या 7व्या हंगामाच्या माध्यमातून आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करीत आहोत। खूप खूप धन्यवाद आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल आणि या स्वागत सन्मानाकडे देखील आपण काही क्षणांमध्ये वळणार आहोत। अतिथी देवो भव, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे संस्कारांचं वारं, संस्कारांची पाळंमुळं जी रोवली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ते संस्कार जोपासले जात आहेत STMPLच्या माध्यमातून आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य, कारण ही भारतीय संस्कृती आहे आणि ते पाहुणे हे मात्र भगवंताप्रमाणेच वर्तविले जातात। ऑफसाईडचा चेंडू होता जो फारच वाईडिश स्वरूपामध्ये हाताळला गेला होता आणि फलंदाजाने प्रयत्न केला विथ द लाईन, नाही तर तो अगेन्स्ट द लाईन खेळला आणि त्या कारणास्तव येथे मोठा फटका येऊ शकला नाही। चांगली रनिंग बिटवीन द विकेट जरूर आपण पाहिली। 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज, धावसंख्या जाऊन पोहोचलाय 72 या अंकावर। वन सेकंड बॉलर अनिकेत स्मॅश केलाय ऑन साइडला अनिल गणेशकर, 10 ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार 6। पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली नाला जारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी। 78 ऑन बोर्ड, 78 धावा दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। आजचा दिवस ऐतिहासिक, अनेक किस्से तुम्हाला जरूर ऐकवेन या मायक्रोफोनच्या माध्यमातून। आज शिवजयंती आहे, हिस्टोरिकल डे। फेस आपण बघू शकाल पुन्हा एकदा एक धाव जी परिपूर्ण केली जाते। अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर इनिंग या ठिकाणी ब्रेक झालेले आहे। 79 ऑन बोर्ड, 79 धावा या फलकावरती सजवलेल्या आहेत विजयासाठी। 8 वर 0, 80 धावांचं टार्गेट शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघासमोर पाहायला मिळतं। मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा रोल होतोय आणि पाहुण्यांचा आदरातिथ्य आपण करणार आहोत। सकारात्मक दृष्टिकोनाचं एक मूर्तिमंत उदाहरण, माती, नीती आणि संस्कृती यांची परिपूर्ण जाण तथा भान असलेलं व्यक्तिमत्व आणि दुकटन ग्रामपंचायतचे माजी सदस्य महोदय आदरणीय बाळा काकरा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय आदरणीय कृपेशजी किणी, आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे। एक छान आणि दर्जेदार व्यक्तिमत्व दुकटन गावाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदरणीय बाळा काकरा गेल्या 4 दिवसांमध्ये स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद ज्यांनी दिलेला आहे। दुकटन ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं। जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। स्वागत सन्मानाकरिता आगतम, स्वागतम, सुस्वागतम। माईलची उपदार शाल समवेत स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन बाळा काकरा साहेब STMPL आपले शतशः
ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद. पुढील स्वागत मूर्ती आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय भरतजी बर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सरांबद्दल काय बोलावं. माजी सरपंच सावरे म्हणून ज्यांची ख्याती आहे, एक दर्जेदार नेतृत्व. मी विनंती करतोय मुकेशजी वांगड आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय भरत बर्डे सरांचा शुभ सन्मान करावयाचा आहे. या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर दृश्य या ठिकाणी अनुभवाला मिळतं. म्हणतात ना की वेळ हा मिळत नसतो, तो काढावा लागतो. आणि मानवी आयुष्यामधील सर्वात बलशाली, प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण संकल्पना काय असेल तर ती आहे वेळ. आणि अमूल्य वेळ या स्पर्धेला भेट देत आहेत ते भरतजी बर्डे साहेब. एक दर्जेदार नेतृत्व, सावरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे. आणि या सरांचा शुभ सन्मान मुकेश वांगड, एक स्टार क्रिकेटर, ब्रँड ऑफ मनोहर पाटील पाडा याच्या शुभ हस्ते मायेचे उपचार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन केलं जाते. पुढील स्वागत मूर्ती आहेत हलोली गावातील कोहिनूर रत्न बाळा सांबरे साहेब आणि सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय ऋषी पराड आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण बघू शकाल आज दिग्गज मान्यवरांची रेलचेल, दिग्गज मान्यवरांची मांदियाळी. आदरणीय संतोषजी खांडेकर सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय वेलकम वेलकम वेलकम. आपण जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्याला लघुकोन शिकवला जातो, काटकोन शिकवला जातो, त्रिकोण शिकवला जातो, चौकोन शिकवला जातो, षटकोन शिकवला जातो. परंतु आयुष्य चांगले जगायचे असेल तर लागतो सकारात्मक दृष्टिकोन. आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं एक मूर्तिमंत, जाज्वल्य, जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय बाळा सांबरे सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. मायेची उपदार शाल स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन ऋषी पराड ब्रँड ऑफ भोपोली स्टार क्रिकेटर याच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. आणि भरतजी बर्डे यांच्या साथीने आता कृषी अधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाशजी वेडगा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावर नितीन दादा तुंबडा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. बाळा काकरा वेळात वेळ काढून आज आपल्या समाज बांधवांवरील प्रेम दर्शवित असताना या ठिकाणी पाठावर सर्व दिग्गज मान्यवरांचं स्वागत. आदरणीय योगेश दादा धडपे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुकटन गावातून गणेश बुंदे ब्रँड ऑफ तामसई यांना देखील आपण पाहू शकाल. कृपेश किणी अशी दिग्गज मान्यवरांची पिलावळ जी या ठिकाणी उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल आता आपण परिपूर्ण करणार आहोत दोन संघांमध्ये. व्हेरी नेक्स्ट मॅच तरे ग्रुप वर्सेस 1000 जो क्वालिफायरचा सामना असणार आहे. जो संघ जिंकेल तो थेट ग्रँड फिनाले मध्ये एंट्री करणार आहे. टेबल टॉपर्स तरे ग्रुप वर्सेस 1000. चला दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. आणि मी विनंती करेन हे नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता या स्पर्धेचे दाते ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5001 रुपयांचं आर्थिक भरघोस क्रीडा सहाय्य आलेला आहे. अर्थातच आदरणीय सन्माननीय यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, हँडसम पर्सनॅलिटी पुष्पक दादा पाटील ब्रँड ऑफ अंबाण साहेब आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करायचा आहे. चला तरे ग्रुप संघाचा सुपरस्टार आयकॉन आपण त्वरा करायचे आहे. वळत आपण सामन्याकडे जिथे टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय तब्बल 80 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. गोलंदाज अनिल गणेशकर ब्रँड ऑफ 10. सुंदर फटका लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये इनसाइड आउट पद्धतीने सजवला गेला आहे. सौंदर्यवर्धक संगीतमय फटका या ठिकाणी बघायला मिळाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर एका बाजूने पाहायला मिळतोय, त्याच्या साथीने मंगेश जाबर. सुपर्ब अँड सेन्सेशनल बॅटिंग. पलकावर धावांची टोटल जाऊन पोहोचले ते एकंदरीत
5 या अंकावर नाणेफेकीचा कौल केला जातोय. आदरणीय पुष्पकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस बॉक्स मध्ये वीर एंटरप्राइजेस ईश्वर वसंत बरट प्रेझेंट हा टॉस बॉक्स आहे आणि त्या टॉस बॉक्स मध्ये खूप छान पद्धतीने नाणेफेकीचा कौल केला जातोय. क्वालिफायर 1 चा हा अत्यंत महत्वपूर्ण सामना असणार आहे. एका बाजूने AK1000 दुर्वेस आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल तरी ग्रुप अशा दोन संघांमध्ये बिग बॅटल बिग क्लॅश. स्मॅश केलाय वाईड इश लॉंग ऑफच्या दिशेने. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. षटकार 6. तसेच सागर दानवा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय पुष्पकदादा पाटील आपण आपल्या चौकार दर्शवला गेला या पंचांच्या माध्यमातून. आपण वळूयात वन्स अगेन लाईव्ह ऍक्शन मध्ये. पुष्पकदादा पाटील यांचे मनस्वी आभार. चांगलं सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं. STMPL आपले सदैव ऋणी राहील. चला आता आपण वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये जिथे धावा झालेल्या आहेत 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ जो आपल्याला प्रगती पथावरती बघायला मिळालाय. आणि 5 चेंडूंच्या या चौकार 4 धावाच्या दर्शवल्या गेलेल्या आहेत विरल नायर सरांच्या माध्यमातून. 15 ऑन बोर्ड 15 धावा फलकावर. पहिल्या षटकामधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय अनिल गणेशकर बॉलिंग ट्रॅकवर. अत्यंत सुरेख सुरुवात कारण टार्गेट जर आपण पाहिलं तर 80 धावांचा आहे आणि 80 धावा चेस करत असताना ज्या सुरुवातीची आवश्यकता होती शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघाला ती सुरुवात मात्र येथे मिळालंय. लोअर फुटर्स आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणाचा स्तर थोडासा ढासळला. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावा. सुपर बॅटिंग सागर सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेसेच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांची लयलूट अक्षरशः एखाद्या फ्लॉवर पॉट मध्ये रंगीबेरंगी फुलं आणून ठेवण्याचं कार्य त्याने केलंय. इंद्रधनुष्याचे 7 रंग उधळतोय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये धावांची टोटल तब्बल जाऊन पोहोचलंय ती 19 या अंकावर आणि आजचा दिवस देखील जगात भारी. 19 फेब्रुवारी शिवजयंती आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक दिवस ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674 मध्ये आणि ते राज्याभिषेकाच्या दिशेने एकंदरीत प्रस्थान करत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये मात्र अश्रू होते. कारण जो पाया रचला गेला स्वराज्याचा हिंदवी स्वराज्याचा तो मात्र रक्त रंजित पाया होता. त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. निसाजी कंक तदनंतर नरवीर तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे एक नाही तर असंख्य मावळे. शिवाकाशीतला कोण विसरेल इतिहास जो रक्त रंजित पद्धतीने लिहिला गेला आणि तदनंतर मात्र पहिला मराठी राजा छत्रपती झाला तो दिवस 1674 मध्ये उजाडला आणि आज मात्र खऱ्या अर्थाने ऐतिहासिक स्वरूपाचा हा दिवस. एक काळ असा होता स्वराज्याचा. आज मात्र लोक एकमेकांचे पाय मागे ओढण्यामध्ये कॉम्पिटिशन करतात परंतु स्वराज्याचा जो काळ होता तो जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा व्हायच्या आणि प्रत्येक मावळा सांगायचा की आधी मी आणि ती भूमिका मात्र घेत असताना खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली ती 1600 इसवी सन 16व्या शतकामध्ये आणि तो जाज्वल्य इतिहास जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हे नाव मात्र या पृथ्वी तलावर झळाळत राहील गाजत राहील यात मात्र दुमत नाहीये. असा तो पावन इतिहास घडून गेलाय महाराष्ट्राच्या मातीमध्ये. अनेक किस्से आहेत तुमच्यापर्यंत जरूर पोहोचविण्याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. ओळ्या सामन्याकडे
यावेळेस मात्र सुंदर फटका आहे MJच्या बॅट मधून रचनात्मक, होकारात्मक, सकारात्मक रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपामध्ये चौकार 4. ऑन बोर्ड 23 धावा फलकावर. राहुल कुहे माहितीसाठी उमेश वावरे आपल्याला बघायला मिळतील इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये. इनसाइड आउटचा फटका MJच्या बॅट मधून 360 डिग्री मधील प्लेयर बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 2 चेंडू 2 चौकार. ऑन बोर्ड 27 धावा फलकावर. कल्पेश मर्ले या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील खूप सारं स्वागत अँड थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर मासवण एक्सप्रेस सुपरस्टार आयकॉन खेळाडू जयेश भोईर. या वेळेला ऑफ साइडला सजवलेला फटका आहे. अनिल गणेशकर यांना ओव्हरटेक करून डीप मध्ये खूप चांगल्या प्रकारचा बॅकअप त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आला. तो रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसे यांच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलं आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या अंकावर. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये STMPLचा 7वा हंगाम खचाखच स्वरूपामध्ये हे मुख्य व्यासपीठ मात्र शोभिवंत स्वरूपामध्ये पाहायला मिळतं, आरास पाहायला मिळते. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते 29 या अंकावर. षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. पॉवर प्लेचं बंधन केवळ एका चेंडूसाठी या सामन्यामध्ये. यॉर्क लेंथ होता सुपर्ब, आउटस्टँडिंग, ग्लोरियस, लवली, मॅजिकल बॉलिंग बाय जयेश भोईर. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 29 ऑन बोर्ड. कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. STMPL 2024 सीझन 7 एलिमिनेटर 2. धन्यवाद डिस्क जॉकी. चेंडू शिल्लक आहे 24 धावा हव्या आहेत अजूनही. 51 होऊ शकतात, रोखल्या जाऊ शकतात. येस आय कॅन डू इट. आत्मविश्वास गरजेची गोष्ट आहे. म्हणतात ना की विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा अवकाशात उडेन मी. अडवू शकेल या वादळाला, अजून अशी भिंत नाही. वाट माझी रोखण्यास वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरीही अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. या ईर्षेने, या इच्छा शक्तीने, सकारात्मक दृष्टिकोनाचं अभिसरण करून उत्क्रांतीपूर्वक क्रिकेट हाताळण्यासाठी सृजनशील दिशेने वाटचाल करणं हे मात्र एक खेळाडू म्हणून तुमचं कर्तव्य आहे. ज्या संघाची जर्सी तुम्ही परिधान केलंय, ज्या संघाच्या नावाने तुम्ही खेळतायत, ज्या समाजाच्या नावाने तुम्ही खेळतायत, त्या समाजाचं नाव मोठं करण्यासाठी 100% कमिटमेंट देणं हे आहे तुमचं आद्य कर्तव्य, हे आहे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. चेंडू शिल्लक आहे 24 धावा हव्या आहेत 51. एलिमिनेटर 2. बिग क्लॅश, बिग बॅटल. स्टेनच्या मागे सुंदर कार्य आपण अनुभवू शकाल मिस्टर जयेश भोईर यांच्या माध्यमातून. मासवण एक्सप्रेस क्वालिटी दर्जाची एसटीच्या मागे भूमिका. मार्क बाउचरची काही क्षणांसाठी आठवण यावी या यष्टी रक्षण पाहून. आणि 100 नाही, 500 नाही, 700 नाही, 800 नाही, तर मंगेशजी 998 डिसमिसल सिस्टमच्या मागे करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड जो खऱ्या अर्थाने बघायला मिळाला मार्क बाउचरच्या नावावर. आणि या ठिकाणी त्याची आठवण करून देत आहेत ते मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर, ब्रँड ऑफ मासवण, सुपर्ब किपिंग. भारतासाठी देखील अभिमानाचा क्षण आपण अनुभवला जेव्हा अकिला धनंजयला बाद केलं यजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर यष्टी रक्षण एसटी चीजच्या सहाय्याने धोनीने. आणि पहिला असा यष्टी रक्षण ठरला ज्याने 100 स्टंपिंग कंप्लीट केला वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. यावेळेस मात्र फलंदाज झेल बादच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय.
धन्यवाद. डिस्क चॉकी पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध, फक्त पालघर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण भारत देशातील सुप्रसिद्ध गायक अर्थातच रोशन रावते ब्रँड ऑफ खामलोली आता जॉईन झालेले आहेत. ते लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसई या खेळाडूला अनेक शुभेच्छा पाहायला मिळत आहेत. आणि या खामलोली गावाचं नाव संगीत क्षेत्राच्या माध्यमातून रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं मन रिझवीत असताना मात्र ते सप्तसूर निनादले गेले, थिरकले गेले संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि आज मात्र रोशन रावते हे फक्त नाव राहिलेलं नाहीये तर त्या नावाचा एक झगमगणारा झळाळणारा ब्रँड संपूर्ण भारत देशभर पाहायला मिळतो. हे सॉंग्स मात्र खऱ्या अर्थाने विदेशामध्ये देखील पब मध्ये देखील प्ले केले जातात असा तो मात्र जलवा बघायला मिळालाय तो गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये रोशन रावते या नावाचा. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर ते देखील सदिच्छा भेट देतील स्पर्धेला. आदिवासी समाज बांधव आहेत आणि एक आर्टिस्ट, एक कलाकार म्हणून त्यांची ओळख. वैभव तरे यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त सर्व भाविकांना, तमाम आदिवासी समाज बांधवांना, पालघरवासियांना अनेक शुभेच्छा. धावांची टोटल फलकावर पाहायला मिळते 31-31 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर रुपेश वनगा. सुपर मॅच, सॉलिड मॅच, दर्जेदार क्रिकेट. आदिवासी समाजाचं ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्य सिद्ध करणारी स्पर्धा पालघरवासियांच्या मनावर, आदिवासी समाज बांधवांच्या कणावर आणि इतिहासाच्या सोनेरी, रुपेरी, चंदेरी, सुवर्ण अध्यायावर अधिराज्य करणारी, पंचक्रोशीमधील गाजलेली, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, नेत्रलोचक, नेत्रदीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम, उच्च श्रेणीय, उच्चभ्रू, अग्रमानांकित, अग्रगण्य, अग्रवलयांकित स्वरूपाची पालघर क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील ही एक ब्रँडेड स्पर्धा. ऑल इज वेल. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल डोस. ज्या स्पर्धेमध्ये तारे आहेत, सितारे आहेत, ज्या स्पर्धेमध्ये कमाल आहे, धमाल आहे, ज्या स्पर्धेमध्ये धडाका आहे, ज्या स्पर्धेमध्ये मनोरंजनाचा धूम धडाका आहे, अशी STMPL आपल्याला पाहायला मिळते. सुपर स्ट्रोक चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क षटकाराकरिता. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये समीर सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेस याच्या बॅट मधून षटकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 37 या अंकावर. जो जीता वही सिकंदर. जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. डू ऑर डाय, करो या मरो. एलिमिनेटर 2 STMPL सीझन 7. चांगला फटका आहे, यावेळेस सजवला गेलाय वीरेंद्र किशन सेवा कॉपी बुक स्टाईलने. रोशन जाधव ब्रँड ऑफ मनोहर पाटील पाडा त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. तत्पूर्वी धाव फलक जाऊन पोहोचले फलकावर. ते एकंदरीत 38-38 या अंकावर. चांगला आणि दर्जेदार क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून आज मोठ्या संख्येने व्ह्यूअरशिप पाहायला मिळते ती या स्पर्धेला, कारण आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि एकापेक्षा एक हरहुन्नरी खेळाडूंचा दर्जेदार खेळ जो मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. मिलिंद भुयाळ या ठिकाणी खूप चांगली कॉमेंट्स रुपेश वनगासाठी. आणि फक्त रेकॉर्ड ब्रेक नाही तर मी म्हणेन रेकॉर्ड ब्रेकर रुपेश वनगा, ज्याने 20 चेंडूंमध्ये 72 धावांची अजरामर खेळी यंदाच्या हंगामामध्ये ज्याने परिपूर्ण केलं. या स्पर्धेअंतर्गत धावांची टोटल आहे फलकावर 3/9 39 धावा सजलेल्या आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये 41 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 18 गेंदे शेष, 41 रनों की जरूरत. पियुष परशुराम किने यांच्या माध्यमातून तरे ग्रुप संघाला बेस्ट ऑफ लक असणार आहे नेक्स्ट मॅच करिता. रुपेश गायकवाड यांच्या माध्यमातून चला पाण्याची सुव्यवस्था होऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत, आपण ऐकूयात एक छोटंसं संगीत. DJ Webhoff in the mix. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. अब सब मस्मा बड़े बड़े खुदार हैं, अब हर एक दिन बराज का त्योहार है. अब ये ईद नाजुबे तेरी लाज हम जगे तेरे नर नबी के बदमा जग है माया भवानी.
धन्यवाद डिस्क जॉकी, वेलकम बॅक. ज्यांच्यामुळे आज संपूर्ण भारत देशामध्ये दिसतायत सुवासिनींचे कपाळ आणि ज्यांच्यामुळेच उगवली हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ अशी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं गीत आपण ऐकलंय. ऑफसाईडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला जातोय. प्रणय तुमाडा च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. ब्रँड ऑफ पोचाडे धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर 4 0 40 धावा. 50% टप्पा सर झालाय. 50% उर्वरित आहे. या सामन्याचं पूर्वार्ध कंप्लीट होतोय. आता उत्तरार्धाकडे होते वाटचाल. 40 धावांची अजून देखील आहे आवश्यकता उर्वरित 17 चेंडूंमध्ये. सुपर मॅच मासवण एक्सप्रेस जयेश चा पुढील चेंडू फुलटॉस आहे आणि यावेळेस मात्र आ बैल मुझे माराची स्थिती तोहफा दिया था और उसे दोनों हाथों से कबूल किया. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. 6 धन्यवाद डिस्क जॉकी वाडा. ग्लोरियस बॅटिंग, प्रॉलिफिक बॅटिंग. दुसरा षटकार आलाय दुर्वेस गावचा ब्रँडेड खेळाडू समीर सांबरे. 3 डायमेन्शन प्लेअर, ऑलराऊंडर, अष्टपैलू नेतृत्व. यावेळेस जळाळीयुक्त कामगिरी करतोय. पुन्हा एकदा स्मॅश केलाय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय मिस्टर रोहित आणि यावेळेस काय सुंदर झेल, रनिंग झेल परिपूर्ण केलाय फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Webhoff in the mix. धन्यवाद डिस्क जॉकी. शोभा लढला म्हणून महाराष्ट्र घडला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी घडवलं तर ते होत्या राजमाता आऊसाहेब जिजाऊ. जी म्हणजे जिद्द, जा म्हणजे जाणीव आणि ई म्हणजे ईश्वरार्थ बुद्धी. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या पाल्यांच्या वाटचालीमध्ये आई वडिलांचा हा सिंहाचा वाटा हा नेहमीच असतो. धावांची टोटल आहे फलकावर 46 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही जी आवश्यकता आहे 34 धावांची. 15 चेंडू 34 धावा, 34 धावा, 15 चेंडू अशातच आलाय मैदानाच्या आतमध्ये. सावरे क्रिकेटचा टायगर अर्थातच अनिकेत हरवटे ज्याच्या बॅट मधून 9 चेंडूंमध्ये 41 धावांची एक सुनामी खेळी आपण अनुभवलेली आहे ती यंदाच्या हंगामामध्ये. काय खेळी होती, त्या खेळीची चर्चा राहील. 9 चेंडूंमध्ये 41 धावा. कधी कधी अशा स्वरूपाच्या इनिंग्स आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघायला मिळत नाही, परंतु टेनिस क्रिकेट मात्र आपल्याला हे दर्शवित असतो, दाखवित असतो. ऑन साइडला फटका सजवला गेलाय. एक धाव मात्र या ठिकाणी जरूर परिपूर्ण केली जाईल. टेनिसचा चेंडू आहे. काही विभागामध्ये निवियाचे चेंडू यूज केले जातात. खरे तर निविया चेंडूचं जे नाव आहे ना ते तर एकंदरीत निहाल खरबंदा आणि विजय खरबंदा हे 2 फाउंडर आहेत निविया चेंडूचे आणि त्यांच्या अक्षरामधील पहिली 2 अक्षर NI आणि VI घेऊन मात्र निविया या चेंडूचा शोध लावण्यात आला. आणि काही ठिकाणी मात्र 10X जो गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ओळखला गेलाय. येथे क्षेत्ररक्षण बहारदार आहे. तितकं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. म्हणजे दक्षिण आफ्रिका हा देश ओळखला गेलाय तो चित्त्यांसाठी आणि त्या चित्त्यांच्या आठवण यावी अशा स्वरूपाचं रनिंग बिटवीन द विकेटचं एक जबरदस्त दृश्य अनुभवायला मिळाला. धावांची संख्या जाऊन पोहोचले फलकावर ते एकंदरीत 49 या अंकावर. आता चेंडू शिल्लक आहेत उर्वरित स्वरूपामध्ये 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 31 धावांचं कडवं आव्हान हे शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघासमोर. कोणत्या संघाचा प्रवास संपेल, कोणता संघ आणखीन एक संधी प्राप्त करेल, येणारे 12 चेंडू बरंच काही ठरविणार आहेत. 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 12 पैकी 6 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आणि त्यामधील हा एलिमिनेटर 2 चा सामना सुरू आहे. तुम्हाला तुमचं जे काही कसब कला कौशल्य आहे ते या 12 चेंडूंमध्ये 100% प्रेझेंट करायचं आहे. अभी नाही तो कभी नाही ही 30 वेळा आहे.
माणसाचं मनुष्यरूपी आयुष्यामध्ये ना जास्त भूतकाळाचा विचार करावा ना जास्त भविष्य काळाचा, कारण तुमच्या आयुष्याची दशा दिशा सर्व काही ठरवतो तो तुमचा वर्तमान काळ. आणि येथे मात्र तो वर्तमान काळ गाजवावा लागेल दोन्ही देखील संघांना. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघासमोर 31 धावांचं टार्गेट हे समोर. कोण जिंकेल, किंग शिवाजी की शिवानी स्पोर्ट्स सावरे, बाळा पवार किंवा कमलाकर दळवी, हे एकच क्वेश्चन मार्क या ठिकाणी उभा राहिलाय ते या सामन्याच्या माध्यमातून. 12 चेंडू 31 धावा, 31 धावा 12 चेंडू. काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कशमकश, रोचक, रोमांचक, रोमहर्षक, चित्ताकर्षक, चित्तवेधक लढत. यावेळेस इनसाइड आउटचा फटका रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने. कोण आला रे, कोण आला, सावरे क्रिकेटचा वाघ आला. अनिकेत हरवटे ब्रँडेड सिक्सर 6. धन्यवाद डिस्क जॉकी. जवळजवळ 600 प्रेक्षक आता लाईव्हच्या माध्यमातून हा सामना पाहतायत आणि या स्पर्धेला दाद देत आहेत. प्रशांत दादा गोवारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं काय आयोजन राहिलंय, काय फ्रेंडशिप आहे. सर्व पालघर जिल्ह्याला हेवा वाटावा अशी ही मैत्री प्रशांत गोवारे आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपची. म्हणतात ना की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आणि आयुष्यामध्ये एक मित्र असावा जो वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि आज ही फ्रेंडशिप जी आहे ना, ती फ्रेंडशिप, ही मैत्री आज एका वेगळ्याच उंचीवर बघायला मिळालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस आहे अपसाइडला, फटका सुंदर, परंतु काय क्षेत्ररक्षण. पोचाडे गावचा ब्रँड प्रणय दुमाडा, यू ब्युटी, ग्रेट कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, क्रुशल 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 मोमेंटला आले विकेट, गॉन. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. आडू जागर जागर डोंगर माथ्याला, आडू जागर जागर डोंगर माथ्याला, गेला लाठी भंडार, तुर नोटमध्ये अंधार, आलं पूर्ण रांगून डोंगर यंगून उघड. धन्यवाद डिस्क जॉकी. चेंडू शिल्लक आहेत 9. विजयासाठी 24 धावांचं टार्गेट शिवानी स्पोर्ट्स सावरे संघासमोर. खूप खूप धन्यवाद सुनील दादा गुहे जे किराट विभागातून बिलॉंग करतायत. नानिवली गावामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही समालोचनासाठी गेलोय अफाट प्रेम त्यांच्या माध्यमातून मिळालंय. खूप चांगली कॉमेंट्स या ठिकाणी पास करतायत. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. मिलिंदजी भुयाळ खूप खूप धन्यवाद. चांगल्या पद्धतीचं वर्णन या ठिकाणी करतायत. संतोष भुयाळ कौतुक करतायत या स्पर्धेचं. रोशन वायडा या ठिकाणी मात्र जॉईंट होत आहेत. मॅच विनर पिंटू अशा स्वरूपामध्ये कॉमेंट्स आलेल्या आहे. वळ्या सामन्याकडे 9 चेंडू 24 धावांची निकड. हा चेंडू सुंदर होता, व्यवस्थित मात्र समन्वय जुळून आला नाही तो चेंडू आणि फळीमध्ये. काय व्ह्यूअर्स आहे आजच्या दिवसामध्ये, व्ह्यूअरशिप हायर पाहायला मिळते, कारण सामने देखील तितकेच तोला मोलाचे आहेत. अद्वितीय अशी स्पर्धा पालघर जिल्हा क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील एक ब्रँडेड टुर्नामेंट, उच्च स्तरीय, उच्चभ्रू, उच्च श्रेणीय ही स्पर्धा. मनोर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत सर्व गावे, 180 खेळाडूंचा सक्रिय सहभाग, 12 संघ आणि त्या संघांचे संघ मालक. येथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. रुपेश वणगा ब्रँड ऑफ तामसई फॉलो थ्रू मध्ये चुकी करणार नाहीयेत. ज्या विकेटची आवश्यकता होती, हा जोश, हा जल्लोष, हा ओसंडून वाहणारा आनंद, आपल्या आनंदासमोर आकाश देखील ठेंगणं झाल्यासारखं वाटत असेल ते काही क्षणासाठी किंग शिवाजी या संघाला, कारण विकेट आले. महत्वपूर्ण फलंदाज अर्थातच अनिकेत हरवटे, गॉन. धन्यवाद डिस्क जॉकी. रुपेशजी भुयाळ जॉईन झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. धावांची संख्या जाऊन पोहोचलाय फलकावर, ते एकंदरीत पाहायला मिळते 57. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण पाहू शकाल
7 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण रंगलंय. आणि हा सामना अजून हे बॅलन्सिंग आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन अ क्रिकेट. कधीही काहीही च्या खेळामध्ये होतं. मायटी अनसर्टनिटी, महान अनिश्चिततेचा असा हा खेळ आहे. आणि म्हणूनच वीरेंद्र सहवाग नेहमीच सांगतात क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. अजूनही हा सामना जीवित आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जर आपण पाहिला तर सुपरस्टार आयकॉन म्हणून मोठमोठ्या स्पर्धा गाजविणारा मासवण गावचा ब्रँड अर्थातच अजय भोईर इन ऍक्शन आहे. आणि या खेळाडूने गतवर्षी या मैदानामध्ये 80 धावांची इनिंग साकारली होती. सूर्या प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये 82 धावांची इनिंग साकारली होती. असा हा एक विस्फोटक महानायक फलंदाज आहे आणि अत्यंत अनुभवी खेळाडू. म्हणजे युवा मासवण यंदाच्या हंगामामध्ये यशाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करणारा, यशाच्या असीम उंचीवरती पोहोचणाऱ्या संघातून बिलॉंग करणारा हा एक खेळाडू जो सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आहे. यावेळेस मात्र निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 23 धावांचं टार्गेट शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघासमोर आहे. अजून देखील हा सामना जीवित आहे. 6 चेंडू 23 धावा अशा कितीतरी स्पर्धा आपण पाहिल्या असतील. कधी कधी 6 चेंडूंमध्ये मला एक स्पर्धा आठवते, केंजल स्पोर्ट्स उपसरपंच चषक गोरेगाव. फलंदाज होता करण मडवी. 6 चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता होती. मंगेशजी एक नो चेंडू पडला त्या षटकामध्ये, त्यावर षटकार आला. त्यानंतर मग 6 चेंडूंमध्ये 36 धावा शिल्लक राहिल्या आणि चला चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि तदनंतर त्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर षटकार आला. म्हणजे 6 चेंडूमध्ये 7 षटकार खेचले गेले. एक नो चेंडूची धाव. अशा पद्धतीने 6 चेंडूमध्ये 43 धावा. ते देखील 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये तो किस्सा घडला होता, तो करण मडवीच्या माध्यमातून. आणि म्हणून क्रिकेट आहे, येथे कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. कसोटी क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड जर आपण तपासून पाहिला तर कसोटी क्रिकेटमध्ये असा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, एका षटकामध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज कोण ठरलाय तर जसप्रीत बुमराह, जो मुळात एक गोलंदाज आहे. परंतु त्याने कसोटी क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये इंग्लंड संघाच्या विरोधात स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या विरोधामध्ये 6 चेंडूंमध्ये 35 धावा कंप्लीट केल्या. आणि स्टुअर्ट ब्रॉड देखील काही बाबतीत लकी आहे. म्हणजे त्याच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये 500 पेक्षा जास्त गडी बाद करण्यात आले आहेत ते इंग्लंड संघासाठी. परंतु वन डे T20 फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं 6 चेंडू 36 धावा युवराज सिंगने त्याच्या विरोधात कंप्लीट केल्या. आणि टेस्ट फॉर्मॅटमध्ये 6 चेंडू 35 धावा अशा स्वरूपात आपण पाहिलं असेल क्रिकेटमध्ये धावा होत असतात. मी तुम्हाला 2004च्या कॅलेंडर इयर मध्ये घेऊन जातो, जिथे रॉबिन पीटरसन हा गोलंदाज होता दक्षिण आफ्रिकेचा आणि फलंदाज होता ब्रायन लारा. कसोटी क्रिकेटचा सामना सुरू होता आणि कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला ठाऊक असेल एका षटकामध्ये 4 धावा 8 धावा 10 धावा पुष्कळ झाल्या. परंतु 6 चेंडूंमध्ये ब्रायन लाराने रॉबिन पीटरसनच्या विरोधात 28 धावा कुठून काढल्या होत्या. असं हे क्रिकेट आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे आपण सांगूच शकत नाही. कॅरेबियन प्रीमियर लीग मला आठवते, कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये सुनील नारायण हा गोलंदाज होता आणि सुपर ओव्हरचा 6 चेंडूंमध्ये सुपर ओव्हरच्या षटकामध्ये संपूर्ण षटक सुनील नारायणने निर्धाव हाताळलं. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे आपण सांगूच शकत नाही. पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. चेंडू त्या ठिकाणी आणि असा हा क्रिकेटचा खेळ जो मोठा रंजकतेने शृंगारलेला आहे. उगाच पब्लिक हे सब जानती है, उगाच क्रिकेटचा खेळ इतका मोठा झालेला नाहीये. तर या क्रिकेटच्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा. म्हणजेच हा क्रिकेटचा खेळ जो मादकतेने अनुवादकतेने अनुपम आणि निरुपमतेने नटलेला असा हा खेळ पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच क्रिकेट या खेळाची व्याप्ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून दुबईपर्यंत. म्हणजे म्हणतात ना मंगेशजी की आजकालच्या तरुणांचं हे पहिलं प्रेम आहे. सामन्याचं समीकरण 6 चेंडू आणि 23 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि आजकालच्या तरुणांना म्हणजे इतकं हे प्रेम आहे, मनातील ओझं हलकं करणारा असा हा क्रिकेटचा खेळ. आणि आजकालच्या तरुणांची अशी मानसिकता आहे की आई वडिलांनी 2 वेळ कायदे सांगितले तरी चालेल, 1 वेळ शिक्षकांनी मार दिला तरी चालेल, बॉसची कटकट ऐकावी लागली तरी चालेल, बायकोचे 2 कायदे ऐकावे लागले तरी चालेल, आणि गर्लफ्रेंडने कॉल नाही केला, कॉल नाही रिसीव्ह केला तरी चालेल. परंतु आधी तरुणांना काय पाहिजे तर फक्त आणि फक्त क्रिकेट. असं हे क्रिकेटचं वेड जे 7 समुद्रापलीकडे पोहोचून गेलंय.
क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेट. 6 चेंडू 23 धावा. सामन्याची स्थिती पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. प्रणय दुमाडा ब्रँड ऑफ पोचाडे. सुपर सुपर क्रिकेट. खूप सुंदर पद्धतीने मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. आदरणीय सन्माननीय विष्णू लक्ष्मण कडव सरांचं स्वागत केलंय षटकाराने आमच्या मुख्य व्यासपीठावर. वेलकम सर. या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून 1000 संघाचे संघमाला. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. हा मॅच विनर खेळाडू आहे. मी नेहमीच म्हणतो की क्रिकेटमध्ये खेळाडूंची कमी नाहीये मंगेशजी. तुम्हाला बनायचं असेल तर गेम चेंजर बनायला शिका. आणि हा जो खेळाडू आपण पाहतो ना मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच रवींद्र जनाटे ज्याला पिंटू या टोपण नावाने ओळखला जातं, हा गेम चेंजर आहे. हा खेळाडू सामना जिंकू शकतो. जर हा 5 चेंडू खेळला तर हा सामना खऱ्या अर्थाने आपल्या खिशामध्ये शिरपेच्या मध्ये होऊ शकतोय. इतका पॉवरफुल हा फलंदाज आहे. क्षमतेने शृंगारलेला ब्रँड ऑफ सावरे. सावरे क्रिकेटचा एक अनभिषिक्त सम्राट सद्यस्थितीमध्ये आहे तो मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा हवा आहेत 17. आणि सामना जर बरोबरीत सुटला ना मंगेशजी तर एक सुपर ओव्हर देखील बघायला मिळेल. असा हा रंजकतेने आणि मादकतेने शृंगारित सामना पाहायला मिळतोय. सुपर सुपर मॅच. गोलंदाज 5 चेंडू 17ची गरज. प्रेशर 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 कुकरची शिट्टी आता वाजू लागलाय. ती दोन्ही देखील साईडने. प्रेशर जितकं फलंदाजावर आहे तितकं गोलंदाजावरती देखील आहे. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये धावा हव्या आहेत 16. एलिमिनेटर 2 चा सामना कसा असावा याचं एक फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतं. सुपर मॅच सुपर मॅच. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टॉस झाला. गुडलेन स्पॉट वर चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. प्रणय दुमाडा ब्रँड ऑफ पोचाडे सद्यस्थितीमध्ये अंडर प्रेशर. आणि हे जे दडपण आहे ना, हे दडपण हाताळण्यासाठी तुमच्याकडे खूप सारं साहस असावं लागतं, धाडस असावं लागतं. आणि हे धाडस प्ले स्टोअर वरून तुम्ही डाउनलोड करू शकत नाही. ते तुमच्याकडे जन्मजात असावं लागतं. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व्हॉट अ फिनॉमिनल मॅच. 600 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स सध्या सामन्याचा आनंद लुटतायत. संपूर्ण पालघर जिल्हा वॉच करतो या स्पर्धेला. सेन्सेशनल खळबळजनक सामना. चांगला फटका आहे. रुपेश वनगा त्या ठिकाणी तैनात मिळेल. केवळ एकच धाव. सामन्याचं समीकरण, सामन्याची परिभाषा बदललंय. चेंडू शिल्लक राहिले 3 आणि धावा हव्या आहेत त्या 15. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आहे. अटी तटीचा सामना. आणि हा जो येणारा चेंडू आहे तो अत्यंत निर्णायक आहे. या चेंडूवर मोठा फटका खेचावा लागेल तो फलंदाजाला. 1 वर्षाची प्रतीक्षा करायची नसेल. 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे 31,53,06,000 सेकंद प्रतीक्षा करायची नसेल तर ह्या चेंडूवर षटकार खेचा. बाळा पवार यांना खुश करायचं असेल तर या चेंडूवर मोठा फटका खेचावा लागेल. अदरवाईज हा सामना स्किट होऊ शकतो. समोर तितकाच ताकदीचा संघ, मातब्बर संघ, बलाढ्य संघ, कमलाकर दळवी प्रेझेंट, किंग शिवाजी आपण पाहतोय. एलिमिनेटर 2 इन ऍक्शन. पैसा वसूल हाय व्होल्टेज मॅच. आतापर्यंत लीग फॉर्मॅट मध्ये कितीतरी वेळा एकमेकांशी लढले असतील, नडले असतील. कितीतरी वेळा एकमेकांना पाणी पाजलं असेल. कितीतरी वेळा एकमेकांना आसमंत दाखवलं असेल. कितीतरी वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित केलं असेल. आता पुन्हा एकदा गाठ पडले ठका ते एलिमिनेटर 2 च्या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा हव्या आहेत 3 चेंडूंमध्ये 15 असं समीकरण बनलंय. गोलंदाज ब्रँड ऑफ पोचाडे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर प्रणय दुमाडा. ऑन स्ट्राइक ब्रँड ऑफ मासवण अजय भोईर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या स्पर्धेमधील रंजकतेने शृंगारलेला हा सामना, बेस्ट मॅच एव्हर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहे 2, धावा हव्या आहेत 9 आणि मासवण गावचा ब्रँड मात्र दर्शवून देतोय अजय भोईर की जिंकणं तर माझ्या रक्तामध्ये आहे आणि हरणं ती तर जंगलामध्ये राहतात. अजून देखील गेम ऑन आहे. मॅच ऑन आहे. 2 चेंडू 9 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे दोन्ही देखील संघांसाठी. व्हॉट अ सुपर मॅच. 2 बॉल रिमेनिंग, 9 रन्स रिक्वायर्ड टू विन.
शिवानी स्पोर्ट्स सावरे संघ या ठिकाणी दर्शवून देतोय की अंतिम फेरीसाठी आणि यापुढील एलिमिनेटर खेळण्यासाठी आम्ही देखील दरवाजा ठोठावण्यासाठी उत्सुक आहोत. STMPL 2024 येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे आणि तो अनुभवायला मिळतोय प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. व्हॉट अ सुपर मॅच, सेन्सेशनल मॅच. ज्यांना हार्टचा इश्यू आहे हा सामना बघूच नका. गोलंदाज ओहो, यावेळेस मात्र दैव देते परंतु कर्म नेते अशी स्थिती बघायला मिळाली. बाईटच्या स्वरूपात चौकार. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. धन्यवाद. डिस्क जॉकी. चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा हव्या आहेत 5. असा किस्सा कधी घडला होता? 2018चं ते कॅलेंडर इयर होतं. मैदान होतं खऱ्या अर्थाने निधास ट्रॉफीचा तो दिवस होता आणि सौम्या सरकार नावाचा होता गोलंदाज बांगलादेश संघाच्या माध्यमातून आणि फलंदाज होता दिनेश कार्तिक. एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. अगदी तशा स्वरूपाचा सामना आहे आणि काय दिनेश कार्तिकने षटकार खेचला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. जर आपण इथून 20 ते 30 वर्ष मागे गेलो तर चेतन शर्मा भारतासाठी, भारतीय क्रिकेटसाठी पहिली विकेट हॅट्रिक ज्याने वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये नोंदविली. 1 चेंडू आणि 5 धावा अशा स्वरूपाची स्थिती आणि एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती. आणि सामना कोणता होता मंगेशजी? इंडिया वर्सेस पाकिस्तान, म्हणजे जगभरामधील सर्वाधिक मोठी रायव्हलरी म्हणून ज्या सामन्याकडे पाहिलं जातं. परंतु जावेद मियादादने षटकार खेचला होता आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये काय घडलं होतं तर 2 चेंडूंमध्ये 12 चौकार गेला तर सुपर ओव्हर, नो डाऊट अबाउट इट. आणि चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ दौडू नका. 1 चेंडू शिल्लक, 5 धावांचं टार्गेट. ओके, आता थर्ड अंपायर देखील रेफर करण्यात आलाय. सो एकंदरीत विमर करिता निरीक्षण आणि परीक्षण चला निरीक्षण आणि परीक्षण देखील केलं जाईल कारण सामना खूपच क्रुशल आहे आणि थोड्याच वेळामध्ये परफेक्ट डिसिजन, फेअर डिलिव्हरी, थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी पोहोचला गेलाय. निशांत अधिकारी, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. रुपेश भुयाळ, खूप खूप धन्यवाद. खूप सारे कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत आणि आता मात्र विवरचा आकडा जो आहे तो ओव्हर 700 पोहोचला गेलाय. किती रंजकतेने शृंगारलेला हा सामना. 1 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 2 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना महेंद्रसिंग धोनी हा फलंदाज होता जो त्या वर्षामध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघाकडून खेळला गेला होता आणि गोलंदाज होता अक्षर राजेशभाई पटेल. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आले होते. या चेंडूमध्ये 1 चेंडू या सामन्यामध्ये आणि 5 धावा. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या या चेंडूसाठी. पैसा वसूल मॅच. 1 चेंडू 5 धावांची निकड आणि यावेळेस मात्र आपण बघू शकाल डीप मध्ये खूप सुंदर क्षेत्र रक्षण. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून जो प्रवास आहे तो अखेरीस आला शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघाचा आणि पुढील फेरीमध्ये दिमागदार प्रवेश किंग शिवाजी वांदिवली कमलाकरजी दळवे यांचा संघ मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहतोय. दोन्ही देखील संघ आपण कृपया करून हस्तांदोलन करावं, हँडशेक करावेत. सामना समाप्त झाल्यानंतर हम सब एक ही भूमिका मात्र खूपच आवश्यक आहे आणि